स्वतःच्या दारिद्र्याची लाज वाटून सत्तूने 7वीत शाळा सोडली आणि घोडदळात नोकरी धरली. मनाने आणि बळाने मजबूत सत्तूची आगळी वेगळी घोडदौड बघून इंग्रजी अधिकाऱ्यांचीही मती गुंग झाली. बंदुकीपासून कुस्तीपर्यंत सगळ्यात अद्वितीय ठरलेल्या सत्तूची सगळ्या घोडदळात वचक बसली. बनाबाईला सुखाचे दिवस आले. मोडकळीला आलेले घर आता उभे राहिले. कुमजेचे नाव सत्तूने लष्करात गाजवले म्हणून आईसहित अनेकांचे ऊर भरून आले. पण लवकरच सगळे बदलले. अधिकाऱ्यांच्या मत्सराला, उद्धट हेकट वागण्याला सत्तू कंटाळला. गुलामाप्रमाणे वागणे त्याला जमले नाही आणि एका वर्षातच तो लष्करातली नोकरी सोडून पुन्हा कुमजेला आला. मिळेल तेव्हा मजुरी करू लागला. मजुरी नसेल तेव्हा हातात कुऱ्हाड घेऊन फिरू लागला. कुमजेच्या जीवनात तो पुन्हा एकरूप झाला. असेच दिवस जात होते. असेच एकदा सत्तू नदीवर आंघोळ करून घरी निघाला असताना पांदीतून एका बाईचा जोर जोरात ओरडण्याचा आवाज त्याच्या कानावर पडला. त्या बाईच्या आवाजाने सगळा वारणा काठ थरथरू लागला. सत्तूने आवाजाच्या दिशेने धाव घेतली. त्याने तिथे जाऊन पाहिले तर मथाजी चौगुला एका तरुण गरोदर महारणीला मारत होता. त्या महारणीने मथाजीच्या कुंपणाची नांगी उपटली होती आणि नेमका त्याच वेळी मथाजी तिथे आला होता. आल्या आल्या त्याने त्या बाईला मारायला सुरुवात केली होती. तो तिला डोक्यापासून पायापर्यंत लाथा घालत होता. ती उपडी पडून ओरडत होती. काट्यांमध्ये लोळत होती. तिच्या पोटावर लाथा लागू नयेत म्हणून ती पोट लपवत होती. ती बाई मरत कशी नाही याची चीड येऊन त्या मथाजीने आता तिच्या पोटावर लाथा मारायला सुरुवात केली. आता मात्र सत्तूला असह्य झाले. त्याने पुढे येऊन चौगुल्याचा हात पकडला आणि आबा हे काय करताय असे त्याने विचारले. मथाजी म्हणाला, हिने माझ्या कुंपणाची नांगी मोडली. सत्तू म्हणाला, त्यासाठी आतापर्यंत दिलेली शिक्षा पुरे झाली. आता मारू नका. चौगुलाने सत्तूचा हात झटकला. म्हणाला, सोड मला. आज मी हिला सोडणार नाही. सत्तू म्हणाला, कुंपणासाठी माणूस मारून टाकणार की काय? ती गरोदर आहे याचा तरी विचार करा. पण चौगुला काही ऐकायला तयार नव्हता. त्याने पुन्हा त्या बाईच्या पोटावर मारायला सुरुवात केली. त्या असह्य माराने कळवळून त्या बाईने हंबरडा फोडला आणि माझ्या पोटात बाळ आहे, मला मारू नका, मी मरेन, पुन्हा हात लावणार नाही असे म्हणाली. महारणीच्या त्या किंकाळीने सत्तूचे काळीच पेटले. तो चौगुल्याच्या अंगावर ओरडला. म्हणाला, थांब आता, नाहीतर आता मरशील. चौगुला तावातावाने म्हणाला, तुला काय करायचे ते कर, मी हिला मारल्याशिवाय थांबणार नाही असे म्हणून त्याने पुन्हा त्या बाईला मारायला सुरुवात केली. सत्तूने हातातली कुऱ्हाड हवेत उंचावली आणि चौगुल्या मर आता असे ओरडून त्याने चौगुल्याला एका दणक्यात आडवा केला. चौगुल्याच्या शरीराची खांडोळी होईपर्यंत सत्तू त्याला मारत राहिला. थोड्या वेळाने शांत झाल्यावर त्याने त्या महारणीला उठवून महारवाड्यात नेऊन सोडली आणि त्याच दिवशी कुमजही सोडली. सत्तू फरारी झाला आणि आपल्यासारखीच 50 माणसं जमवून वारणेच्या खोऱ्यात संचार करू लागला. चौगुल्यासारख्या नालायक माणसांना जिवंत सोडायचे नाही असा त्याने निर्धार केला आणि एकामागे एक सगळ्यांचा समाचार घ्यायला त्याने सुरुवात केली. मी म्हणणाऱ्यांना त्याने चिरडून काढले. सावकाराच्या व्याजाच्या वह्या आणि जमिनीचे घाण खत जाळून कुळांना मुक्त करत तो फिरू लागला. त्याच्या दराऱ्याने वारणेचा किनारा हादरला. नवऱ्याने टाकून दिलेल्या अनेक मुलींचे संसार त्याने पुन्हा सुरळीत करून दिले. त्यामुळे प्रत्येक लग्न झालेल्या मुलीला तो देव वाटू लागला. सत्तूला भाऊ मानून या सगळ्या बहिणी रोज पहाटे दळण दळताना त्याच्यासाठी आयुष्य मागू लागल्या. वारणेच्या खोऱ्यात एखाद्या राजासारखे मिरवणाऱ्या सत्तूचे हे सगळे पराक्रम सरकार बघत होते. सत्तूला पकडून देणाऱ्याला इनाम म्हणून 5,000 रुपयांची रक्कम त्यांनी जाहीर केली होती. शिगावचा खोत, बहादूरवाडीचा दादा पाटील, मथाजी चौगुल्याचा मुलगा उमाजी चौगुला हे सगळे त्या खोऱ्यातले इरसालटगे सत्तूला पकडून देण्यासाठी, सरकारला मदत करण्यासाठी जीवाचे रान करत होते. पण सत्तू निर्भय होता. कोणाचीही समोरून येऊन त्याला पकडण्याची हिंमत नव्हती. त्या भागात जेवढी पण धाडसी माणसे होती त्या सगळ्यांना त्याने भुईसपाट केले होते. एक फकीरा सोडला तर तो कोणालाच मानत नव्हता. फकीरा सोडला तर एकही माणूस आपल्या तोलाचा नाही अशी त्याची समजूत होती आणि म्हणूनच तो स्वतः फकीराला जाऊन भेटत होता. जीवाला जीव देणारा माणूस त्याला समजत होता. कुमजेत सत्तूची फक्त आई होती. त्याला जेव्हा आईची आठवण यायची तेव्हा कोणाचीही पर्वा न करता तो सरळ कुमजेला जात होता आणि आईला भेटत होता. असेच परवा दिवाळीचा सण आला आणि सत्तूला आईची आठवण झाली.
तो बरोबर फक्त 12 माणसे घेऊन कुमजेला आईला भेटायला गेला. सत्तूला बघून आईला आनंद झाला. तिने सत्तू सहित सगळ्यांना जेवू घातले. सत्तूच्या मागे लागलेल्या वनवासामुळे आईला वाईट वाटत होते, पण सत्तूने तिची समजूत काढली. जेवण झाल्यावर बाकी माणसे निघून गेली आणि सत्तूनेही गोंदा गोंधळीला बरोबर घेऊन कुमत सोडले. तो विश्रांतीसाठी बहादूरवाडीला त्याच्या मित्राकडे बाबा न्हाव्याकडे गेला. दुपारी सत्तू बाबाच्या घरी झोपला. रात्रीच्या जागरणामुळे त्याला चांगलीच झोप लागली. बाबा त्याच्या कामाला गेला आणि गोंदा पहारा देत बसला. कितीतरी दिवस पाळत ठेवून असलेल्या दादा पाटलाच्या गावात सत्तू स्वतःहून आल्याचे दादाला कळताच त्याला आनंद झाला. तो माणसांची जमवाजमव करू लागला आणि तेवढ्यात सत्तूचा पाठलाग करणारा उमा चौगुलाही तिथे येऊन पोहोचला. दादा आणि उमा एकत्र झाले आणि 50 माणसांना घेऊन त्यांनी बाबाच्या घराला गराडा घातला. त्यांच्या गोंधळाने सत्तूला जाग आली. आता आपल्याला अटक होणार हे त्याच्या लक्षात आले. गोंदा बाहेरचा गलका ऐकून कुऱ्हाड घेऊन लढायला तयार झाला, पण सत्तूने त्याला थांबवले. म्हणाला, एवढ्या हत्यारबंद माणसांसमोर आपल्या दोघांचे काही चालणार नाही. त्यापेक्षा मी स्वतः जाऊन त्यांच्या हवाली होतो. तू मागच्या दाराने बाहेर पड, आपली माणसे जमा कर आणि त्यांना बहादूरवाडीला वेढा घालायला सांग. दादा आणि उमाचा एकही माणूस बहादूरवाडीच्या बाहेर जाता कामा नये असे सगळ्यांना बजावून सांग. आणि तू थेट वाटेगावला जाऊन फकीराला भेट, त्याला माझा निरोप सांग. म्हणावं, कुमसच्या सत्तावर हत्याराने उपकार करण्यासाठी लवकर ये. जा लवकर. आणि आज मध्यरात्रीपर्यंत फकीरा इथे आला पाहिजे एवढे लक्षात ठेव. मागच्या दाराने गोंदा बाहेर पडला आणि सत्तू सरळ येऊन अंगणात सगळ्यांसमोर उभा राहिला. 50 माणसांनी कुऱ्हाडीशिवाय बाहेर आलेल्या सत्तूवर झडप घालून त्याला पकडले. सत्तू जिवंत सापडला म्हणून उमाला आनंद झाला, पण हा वाघ एकाएकी इतका कसा नरमला याचे आश्चर्य वाटून दादा पाटलाचा चेहरा खरकन उतरला. दादा आणि उमाने सत्तूला लगेच तालुक्याला नेण्याचा विचार केला, पण भर दुपारी सत्तूला नेणे अवघड होते. रस्त्यात त्याची माणसे हल्ला करण्याची भीती होती. त्यामुळे तालुक्यावरून सरकारी माणूस मदतीला येईपर्यंत त्यांनी सत्तूला मळीला नदीकाठी बांधून ठेवण्याचे ठरवले. त्याप्रमाणे त्यांनी तालुक्याला खबर देण्यासाठी एक माणूस पाठवला आणि सत्तूला मळीला बांधून ठेवून ते दोघे सरकारी मदतीची वाट बघत बसले. आता रात्र उलटून गेली होती. दादा पाटील एका बाजूला कुऱ्हाड पोटाशी धरून बसला होता. उमा गावात माणसांसाठी भाकरी आणण्यासाठी गेला होता आणि सत्तू एका खोपीत निश्चल पडला होता. गोंदा आता कुठपर्यंत पोहोचला असेल? त्याने काम केले असेल का? फकीरा निघाला असेल का? निघाला नसेल तर आपले मरण अटळ आहे असे विचार सत्तूच्या मनात सुरू होते. तर या सत्तूला पकडून आपण आपल्या पदरात विस्तवच बांधून घेतला आहे. हा जर आपल्या हातून निसटला तर आपल्या वंशालाही माणूस ठेवणार नाही. या विचाराने दादा घाबरला होता. दादाच्या डोक्यात हे विचार सुरू असतानाच उमा भाकरी घेऊन आला. सगळ्या माणसांना भाकरी देऊन तो दादाच्या बाजूला येऊन बसला. दादाला काळजीत पाहून उमाने काय झाले म्हणून विचारले. दादाने त्याला सत्तूच्या वाटणाऱ्या भीतीबद्दल सांगितले. उमा म्हणाला, काळजी करू नका. आपला माणूस आतापर्यंत तालुक्याला पोहोचला असेल तर उद्या सकाळपर्यंत बाबरखान फौजदार नक्की येईल मदतीला. दादा म्हणाला, पण आपला माणूस तालुक्याला पोहोचला असेल कशावरून? सत्तू लष्कराचा माणूस आहे, तो कधी काय करेल ते सांगता येत नाही. दादाच्या या बोलण्याने उमा सुद्धा घाबरला, पण त्याने चेहऱ्यावर तसे दाखवले नाही. त्याने दादा पाटलाला घाबरू नका, सगळे व्यवस्थित होईल असा धीर दिला. इथे फकीर आणि गोंदा 50 एक माणसं जमवत बहादूरवाडीच्या अगदी जवळ पोहोचले होते. साधू, सावळा, पिरा, मुरा, बळी हे सगळे त्यात होते. इतक्यात तिथे आकाराम आला. गोंदाने त्याला सत्तू कुठे आहे म्हणून विचारले. आकाराम म्हणाला, सत्तूला मळीला पानवट्याच्या वरच्या शिवरात बांधून ठेवले आहे. उमाच्या तालुक्याला खबर द्यायला निघालेल्या माणसाला आम्ही पकडले आहे आणि आता मळीला सुद्धा वेढा दिला आहे. हे ऐकून फकीरा खुश झाला. शाब्बास असे म्हणत त्याने घोड्याला टाच मारली आणि ते सगळे पांदीने मळीकडे निघाले. ते सगळे नदीकाठी आले. फकीराने तिथे त्याच्या घोड्याला बांधून ठेवले. सावळा आणि बळीने भुई होऊन ड्युटी घेऊन नदीने वर जायचे आणि बाकीच्या लोकांनी जिथे सत्तू आहे तिथे आवाज न करता जायचे आणि उमा चौगुल्याच्या लोकांचं लक्ष त्या दिवट्यांकडे वळताच बाकीच्यांनी हल्ला चढवायचा. असा सगळा बेत करून सगळे आपापल्या मार्गाने निघाले. इथे जसजशी रात्र संपत होती तस तसा उमा उतावळा होत होता. तो कानोसा घेत फिरत होता.
इतक्यात त्याला नदीच्या पाण्याचा खळखळाट ऐकू आला. उमाने ओरडून कसला आवाज आहे असे विचारले. तेव्हा कबीर म्हणाला, दरड पाण्यात कोसळली. उमाने कबीरला 10 जण घेऊन जिथे सत्तूला ठेवला होता तिथे खोपीजवळ पहारा द्यायला सांगितले आणि तो स्वतः बाकी माणसांबरोबर तिथेच थांबला. थोड्या वेळाने सावळा आणि बळी नदीने वर आले. त्यांच्या हातातल्या दिवट्या बघून उमा चमकला. दिवट्या जवळ आल्या तसा त्यांचा गंभीर प्रकाश वारणेवर थरथरू लागला.